मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच अमित शहा यांना भेटणार आणि त्यांच्याकडे मदतीसाठी पत्र देणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल आणि पूरग्रस्तांना सध्या 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य द्यायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे। 5,000 रुपये द्यायला सुरुवात झालेली आहे, तातडीची मदत आणि 35 किलो धान्य ह्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत। ज्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी त्या ठिकाणी गेलं अशा आज सकाळी आपण काही भागात होतो तिथं पण लोक म्हणाले की आम्हाला 5,000 रुपयाची मदत मिळाली। आज मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाकीच्या सगळ्या टीमनी त्यांच्या खालच्या टीमला सांगून कामाला सुरुवात केलेली आहे। पंचनाम्याला अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे प्रमुख अमित शहा साहेब आहेत, त्यांच्याही कानावर स्वतः मुख्यमंत्री भेटून सांगतायत। मी पण जाणार होतो, परंतु मी आता इथं पाहणी करतोय। आमच्या तिघांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं ते त्यांना पत्र देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपले पंचनामे आजपासून सुरू झालेत, काही ठिकाणी कालपासून सुरू झाले। त्याच्यावर सगळा आकडा यायला आपल्याला थोडासा उशीर लागणार आहे, परंतु संकट फार मोठं आहे। त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जशी त्यांनी मदत केली तशी त्याच्यापेक्षा जास्त मदत आपल्याला ह्या निमित्तानं लागणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। पंतप्रधान मोदींनी मराठवाड्यामध्ये यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। केंद्रानं शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मराठवाड्यात आले पाहिजे। आता तो जो काही उत्सव करतात आहे बघा, इकडे कसा आक्रोश चाललेला आहे। त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रित करतोय, मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रयाचे पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो। या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्या घरी राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केलाय। तुम्हाला साथ सोबत करायला आलेलं आहे, फक्त कोणी खचू नका। लातूरमधील काडगाव भागात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणीही केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या। सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत जर का नीट पाहिली तर तुम्हाला ती पुरेशी आहे का? नाही। साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती कमीत कमी सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि कर्जमाफी करावी सर्वसाधारण। आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत, त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ। आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की हेक्टरी 50,000 त्याची पण मागणी लावून धरू। फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी पाहणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500। साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाताहत झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे। परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे। पुढे धाराशिवच्या इटकूरमध्ये सुद्धा जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेळ्या वाहून गेल्यात, आज शेळ्या समजा पीक हे समजा काही राहिलेलं नाही घरात, तिथं आम्ही पसार गेला। तुम्ही एकटे नाहीयेत, आम्ही सगळे सोबत आहोत। फक्त नाईलाज माझा असं आहे की आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये। मी तुम्हाला फक्त एक धीर देतोय, ज्या काही मागण्या आहेत त्या लावून धरू आणि त्या मागण्या मान्य करून घेऊ। फक्त एकच आहे, कोणी खचून जाऊ नका, धीर सोडू नका। हा ताई, ज्या वेळेला तुम्ही होते ना मंत्रिपदावर त्यावेळेला तुम्ही पटकन निर्णय घेतला होता, पटकन 50,000 2-2 लाख रुपये टाकले होते। आम्हाला अजून इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी अजून यावं शकतो। मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो
की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी, तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. तर बळीराजा पुन्हा उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिलाय. वाहून गेलेली पिकं पाहून मन विषण्ण झालं. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिकं, गुरढोरं आणि घरांमध्ये शिरलेलं पाणी, उद्ध्वस्त झालेले संसार हे सगळं पाहून मन विषण्ण झालं. आणि सरकार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या आपत्तीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेती, घरं, रस्ता, शाळा, सार्वजनिक सुविधा, जिथे जिथे मदतीची गरज आहे तिथे तिथे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. यामध्ये टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीला सुद्धा लागू करणार. उजनी या ठिकाणी तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय औराद, शहाजनी या ठिकाणी पूर संरक्षण भिंत आणि बॅरेजेसची कामही केली जाणार आहेत. उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा आणि तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीला मंजुरी देणार. उजनी गाव ते राष्ट्रीय मार्गावरील उजनी मोडला जाणाऱ्या रस्त्याच्या कामालाही मंजुरी देणार. तर जिथे पंचनाम्यासाठी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे तसंच मोबाईलवरील फोटोही स्वीकारले जाणार. मदत पोहोचवली जाते आणि पुढे सुद्धा आधारासाठी हात आखडता घेतला जाणार नाही. हे संकट तात्पुरतं आहे. बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र सुद्धा अधिक सक्षमपणे पुढे जाईल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवच्या जनकापूरमध्ये नुकसानीची पाहणी केली. यावेळी ओमराजे तलाठ्यांवर चांगलेच भडकले. खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा केला की 3 वर्ष काही मिळत नाही असं तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर ओमराजे चांगलेच भडकले. GR नसताना फालतू चर्चा नको अशी तलाठ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या असे आदेश ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तुम्हाला 3-4 वर्ष काय मदत पुनर्वसन त्याला स्वतः बोलतो. त्याची तरतूद नाही म्हणजे कुठंच माहिती घेतलेली नाही तसं तुम्हाला सांगायला. मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही ही चर्चा का करायला लाव की खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा झाला तर 3 वर्ष मिळत नाही. GR आहे का कुठं वाचलंय का? मग का चर्चा करायला का सांगायला का सांगायला? तुम्ही GR वाचला का? तुम्ही GR वाचला का? तुम्ही हाय का कुठं? मग नसताना तुम्ही चर्चा का करायला? तुमची लेकरं बाळ 3 पिढ्या तुमच्या नीट व्हायच्या नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर चुकीचं केलं ना अजिबात फालतू चर्चा करायची नाही. इथं काय झालंय साहेब, खाली तलाठी मंडळ अधिकारी विनाकारण चर्चा करायला लागलेत की खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा केला की पुढचे 3 वर्ष काय मिळत नाही. ऍक्च्युली असं कुठंही तरतूद नाही, असा कुठंही GR नाही. मग ही का चर्चा करायला साहेब? तुम्ही त्यांना तुमच्या VC वरनं स्ट्रिक्ट सूचना द्या की अजिबात अशा चर्चा करायच्या नाहीत. काल परांड्यामधील पाहणी दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार कर्जमाफीच्या प्रश्नावरून चांगले संतापले होते. सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला होता. यावर संकट भयानक आहे. इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही. काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले. तर काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही. राज्यात भयानक संकट आहे. पैसा हा विषय महत्वाचा नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. एवढं सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय.
आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू. मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं. आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहेच ना. आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना. ही मस्ती आहे. जे 1,500 रुपये त्या घरी, त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का? मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना रडू कोसळलं. त्यांनी मंत्री छगन भुजबळांसमोर रडतच आपली व्यथा मांडली. काम आहे आणि सगळीकडे कुठे कष्ट मानतो, सगळ्यांना मदत करा. यायला जागा आपण शका अडचण सगळ्यांची झाली ना. आता एकमेकाला मदत काय केली तर कशाला होईल? प्रत्येक अडचण आहे, काही ना काही अडचण. सगळ्यांनी आता एकमेकाला मदत करा. याच्यापेक्षा साहेब आहे ना, कांद्यांचं फार नुकसान झालं. भयान परिस्थिती झाली कांद्याची. अरे बाबा, कोण आहे कृषी अधिकारी आणि कोण कांद्याला सर एकरी 50-60 हजार करते. साहेब तुम्हाला त्रास देत नाही मी. इथं 5 फूट पाणी क्षेत्रामध्ये जाता येणार, काही सुद्धा जाता येणार. कपाशी पाण्यामध्ये आहे, मका पाण्यामध्ये आहे. आमचं कोणतंच पीक हाती लागत नाही. एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला मदत पाहिजे. महायुतीमधील 3ही पक्षातील नेत्यांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आलाय. सर्व खासदार आमदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाणार आहे. तर काँग्रेस आमदारांनी सुद्धा पूरग्रस्तांसाठी 6 महिन्यांचा निधी द्यावा असं वडेट्टीवार यांनी आवाहन केलंय. मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी 6 महिन्याचा निधी, आमदार निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहे. सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी द्यावा, सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे. मी उद्याच पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, आम्ही 6 महिन्याचा आमदारचा निधी आम्हाला नको आहे. सर्व भाजपच्या आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी, सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी या संकटग्रस्तासाठी दिला पाहिजे असं आवाहन मी करतोय. तर संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. नवरात्रोत्सवामध्ये दांडिया खेळून वाटोळं करून टाकलं. दांडिया खेळणं म्हणजे नपुसकपणा आहे असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. संविधानावरूनही भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. म्हणजे उत्सव अरे त्याचं वाटोळं करून टाकला. पण नवरात्राचं वाटोळं करून दांडिया खांडिया कसल्या दांडिया बेकार. हिंदू समाजाने दांडिया खेळणं म्हणजे हिंदू समाज आज हे आपला हटकेपणा, बुळगेपणा, निपुसकपणा टाकायला तयार नसल्याचं लक्षण आहे. आपली लायकी काय? हिंदुस्थानची लायकी क्या? संविधान. पोटात मुरडा झाल्यासारखं बिजबान लोक बोलतात. काय संविधान तुमचं? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1250 1300 वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात खिदमत पडलेलं एखादं जीव असावा. कसा हा देश आहे ज्याला लाज वाटत नाही पारतंत्र्याची, गुलामीची, असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. साहेब संभाजी भिडे म्हणतात की दांडिया किंवा नवरात्र खेळणं हलकेपणाचं लक्षण आहे आणि संविधान मानत नाही. ते महान आहेत, ते महान आहेत. गुरुजी हे आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. टोलमधून मिळालेला पैसा आयडियल कंपनीमार्फत गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी गडकरी यांच्यावर केलाय.
गडकरी रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खातायत असा आरोपही दमानिया यांनी केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले. टोलमधून मिळालेला पैसा गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडीएल मध्ये आला. आयडीएल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप आहे. ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय, त्यांच्या टोल मध्ये पैसे खातायत. दरम्यान दमानियांचे आरोप पूर्णपणे खोटं असल्याचं केशव उपाध्ये म्हणाले. नितीन गडकरी यांच्यावरती आज अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे तद्दन जुनेच, खोटे, कोणत्याही प्रकारचं तथ्य नसलेले असे हे आरोप आहेत. खरं म्हणजे गडकरींची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप हे सातत्याने केले जातात, ज्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नसतं. दमानियाबाईंनी केलेलं आहे. दमानियाबाई विदाऊट पुरावा बोलत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे. आता याच्यावरती आपण उद्या आज दमानियाबाई बोलले असतील, आपण 2-3 दिवसानंतर बोलूया. नितीन गडकरींच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्याची सुपारी अनेक लोकांनी घेतलेली आहे, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि महाराष्ट्रातल्या एका माणसाला पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत, म्हणून हा कुठेतरी वस्त्रहरणाचा घरातूनच चाललेला हा प्रयत्न आहे. बिहारमध्ये 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले जाणार आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ देखील होतोय. व्यवसाय सुरू करण्यासाठी हे महिलांना पैसे मिळणार आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा उद्या शुभारंभ होतोय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ होणार आहे. 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये दिले जाणार आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी या महिलांना हे पैसे मिळणार आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी 7,500 कोटींचा निधी देण्यात आलाय. प्रगतीनुसार सरकार व्यवसाय वाढीसाठी 2 लाखांपर्यंतची मदत देणार आहे.